मला मागायला प्रवृत्त झाले केवळ तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता. महाराज देवाला म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. नारायणा, आम्हाला दुर्बुद्धी कधीच निर्माण होऊ नये. शास्त्राचा नियम असा आहे, अन्वय जेव्हा केला जातो ना एखाद्या चरणाचा श्लोकाचा, तेव्हा सगळ्यात आधी संबोधन घेतलं जातं. अन्वयात काय असतं? आधी संबोधन असतं. आता या चरणात संबोधन काय आहे? नारायणा. तुकाराम महाराज नारायणाला म्हणतात की आमच्या जीवनात कधी दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. नारायणालाच का म्हणतात? त्याच्या मागे एक गमक आहे. काय? ज्याच्याजवळ जे आहे त्याला ते मागितलं पाहिजे, नाही तर कोणाला काही मागून उपयोग नाही. म्हणजे माणसानं कोणाला मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे. एक आपल्याकडं म्हण आहे, म्हणे शिवरात्र गेली एकादशीच्या घरी. कोण? शिवरात्र एकादशीच्या घरी गेली. एकादशीला म्हटली, अगं सकाळपासून मला खायला काय नाही, काय खायला देते का? ती म्हणली, बाई मीच काल दशमी व्रताचा आरंभ, कालपासून उपवासी, तुला काय देऊ? आणि हे जर मन कळाली नसेल, एकादशीच्या घरी शिवरात्र गेली ही जर कळाली नसेल, तर आपली गावरान मन आहे एक, उघड्याजवळ आणि साऱ्या रात, हे जरा मापात आलं म्हणा मला. जरा कोणाजवळ मागावं हे कळावं. याला आमचे गुरुवर एक उदाहरण देतात. एक तरुण पोरगा, त्याचं लग्न जमणं, तेव्हा एकाच जमत नव्हतं. आता लय जणाचं जमत नाही. हो. आणि तो पोरगा रोज हनुमंताला पाणी घालायचा. कोण? ते पोरगा रोज हनुमंताला हनुमान चालीसा म्हणायचा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर. त्याच्या भक्तीला पाहून हनुमंतराय खुश झाले, प्रसन्न झाले. मल भक्ता काय पाहिजे म्हटलं. कोण? हनुमंतराय. ते पोरग म्हणलं, हनुमंता सगळे म्हणे, फक्त बायको नाही, एक बायको पाहिजे. हनुमंतरायनं बाई माग सारली आणि खणखण मुस्काडात दिली. हनुमंतरायनं बाई माग सारली आणि खण अशी मुस्काडात दिली. कोणाच्या? त्या पोराच्या. अक्कल आहे का रे तुला काय मागावं? मी जर तुला बायको देण्यात सक्षम असतो तर मी असा काय आला राहिलो असतो. मग तुला जर बायको पाहिजे असेल, ज्याला दाम्पत्य सुख पाहिजे, त्यानं कृष्णाची उपासना करा. जा म्हणे कृष्णाच्या मंदिरात. त्या द्वितीय स्कंदातच 2 अध्याय याच्या करताच आहे, कोणत्या फळाकरता कोणत्या देवतेची उपासना करावी, है ना. विभिन्न उपासनाची पद्धत द्वितीय स्कंदात आलेली आहे. ऐका, ते पोरग तिथून उठलं आणि कृष्णाच्या मंदिरात गेलं. कृष्ण प्रसन्न झाले. फक्त काय पाहिजे? मग देवा तुला 16,108, मला एक. तथास्तु. आणि त्या पोराचं लग्न झालं. पण बिचाऱ्याचं भाग्य चांगलं, त्याला वारकऱ्याच्या घरातली पोरगी मिळाली. म्हणून एक दिवशी पोरगी नवऱ्याला म्हटली, मध्यम लावून, एवढंच, भक्त पुंडलिका द्वारी. मला मध्यम लागना, लावून द्या बरोबर. भक्त पुंडलिका द्वारी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. वारकऱ्याची होती म्हणून. आणि जर वारकऱ्याची नसती तर नवऱ्याला म्हणली असती लोणावळा, खंडाळा, पुढं काय कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा, समजून घ्या आता काय असेल ते. पण वारकऱ्याचे असल्यामुळे पंढरपूरला जाण्याचा आग्रह धरला. याला बायको नेली पंढरपूरला, पण आरवाडीला न्यावं का नाही? आषाढीला नेली. आषाढीला नेली तर नेली, एकादशीच्या दिवशी नेली. बरं गप दिवसभर मठात बसाव का नाही? सकाळीच बायकोला घेऊन फिरायला निघाला. बरं लांब फिराव का नाही? 65 अकरा प्रदक्षिणा रोडला चाला. आणि तुम्हाला माहिती आहे, पंढरपूरच्या प्रदक्षिणा रोडला आषाढी एकादशीला दोन्हीच हाट भरले गणदाट आणि अपार मिळाले वारकरी रे. अशी गर्दी. आणि या दोघांची दिंडी आली काळ्या मारुती जवळ. आणि पंढरपूरचा काळा मारुती नवीन माणसासाठी काळच. 4-5 रस्ते फुटतात महाराज, आणि सगळीकडे गर्दी सारखीच. आणि मग तिथं शरण शरण जे हनुमंता तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू बटा, विठाला विठाला विठ्ठल. दिंडीतलंय असं दिंडीत चालू झालं. आणि वारकरी विठ्ठल विठ्ठल झाले की अंगाभोवती प्रदक्षिणा करतात.
वारकऱ्यानं प्रदक्षिणा केली म्हणून यानं केली, यानं केली म्हणून हिनं केली, आणि याचं तोंड चौफाळ्याकडे झालं आणि हिचं तोंड गोपाळपुऱ्याकडे झालं. ही गेली गोपाळपुऱ्याला ना हा गेला चौफाळ्याला. आणि पुढं गेल्यावर पाहतो तर आपलं जनावर आपली बायको दिसत. बायको कुठे गेली, बायको कुठे गेली? आणि मग रडायला माझी बायको हरवली, बायको हरवली. नाथ चौकात आला पण मेळ लागला नाही, तांबड्या मारुती जवळ आला पण मेळ लागला नाही, मुक्ताई चौकात आला पण मेळ लागला नाही, महाद्वारात आला आणि त्याला होळकर वाड्यातलं रामपंचायतन दिसलं. कोणाला? त्याला होळकर वाड्यातलं रामपंचायतन दिसलं. आणि रामा पुढे गेला आणि मोठमोठ्याने रडायला लागला, हे रामा माझी बायको शोधून दे, हे रामा माझी बायको शोधून दे. हनुमंतराय पायाजवळ होतेच. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मजा आणि पुरतो मारुती यस्य. हनुमंतराय पायाजवळच होते. हनुमंतरायनं निहाळून पाहिलं. हनुमंतराय म्हणले मातुरीच दिसते. आपल्याला बायको मागितलेलं. हनुमंतरायनं पुन्हा बाई माग सारली आणि खान कने असे मुस्काडात दिली. ते म्हटलं इकडं पहा हनुमंता, मी माझं रामाचं चालले, तुम्ही माझा तोंड कायला घातलं, तुम्ही माझा तोंड कायला घातलं, मला का मारलं? म्हणजे तुला कळतं का कोणाला काय मागावं? अक्कल रे तुला? काय मागतो तू रामाला? काय नाही म्हणे माझी बायको हरवली म्हणून शोधून दे म्हणतो. अरे बावळटा, त्याची हरवलेली त्याला सापडली नाही. कोणाची? त्याची हरवलेली त्याला सापडली नाही, तुझी शोधून कुठून देईल? मग आता काय करू? तू रामालाच विचार, तुझी बायको कोणी शोधून दिली? त्यानं रामाला विचारलं, रामा तुमची बायको कोणी शोधून दिली? म्हणजे केली सीता शुद्धी मूळ रामायणा आधी ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. हनुमंतानं शोधून दिली. मग तो पोरगा तिथून उठला आणि हनुमंताच्या मंदिरात गेला. पुढं काय झालं देवा शपथ मला माहित नाही, मी कीर्तनाला इकडे निघून आलो बाबा, आपल्याला पुढचं काय माहित नाही. ते सापडले का नाही ते तुम्ही पहा. दृष्टांत संपला. कोणाजवळ काय मागावं ह्याची सुद्धा काय पाहिजे? अक्कल पाहिजे. तुकाराम महाराज सद्बुद्धीचं दान नारायणालाच का मागतात? त्यांच्याच गाथ्यात उत्तर आहे. कारण चांगली बुद्धी द्यायची कुवत आणि वाईट बुद्धी घालवायची कुवत देवातच आहे. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती तुकोबाराय म्हटले. बुद्धीचा जनिता कोण आहे? लक्ष्मीचा पती. यानं बऱ्याच जणांचे वाईट विचार घालवलेत आणि चांगले विचार दिलेत. हनुमंतरायाचा गर्व यांनीच हारला, नारदाचा काम यांनीच हारला. सगळे वाईट विचार, नारद असेल, गरुड असेल, अर्जुनाला झालेला अहंकार, हनुमंताला झालेला अहंकार, हे सगळे कोणी घालवले? यानं घालवले. म्हणजे वाईट विचार घालवायची कुवत याच्यातच आहे आणि चांगले विचार द्यायची कुवत याच्यातच आहे. म्हणजे हे नारायणा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. आता दुर्बुद्धीची व्याख्या आपण मगाशी लय सामान्य केली, पण ज्ञानोबराची व्याख्या आहे का? लय गोड व्याख्या ज्ञानोबराची. ज्ञानोबरा काय म्हटले दुर्बुद्धीची व्याख्या? लक्ष द्या. जैसी रांधवणी रस सोय निकी आणि करोनिया मोले विकी. म्हणे बाई सुंदर स्वयंपाक करणारी, तिनं सुंदर स्वयंपाक केला आणि हॉटेलवर विकला. म्हणे कारण 12व्या शतकात शिजवलेलं अन्न विकणं पाप होतं. 12व्या शतकात हॉटेल व्यवसाय पाप होता आणि 16व्या शतकात डेअरीचा व्यवसाय पाप होता. तूप विक्री महाद्वाड. पण आता डेअरी शिवाय आणि हॉटेल शिवाय पर्यायच राहिला नाही. आता तोच मोठा धर्म झालाय. जैसी रांधवणी रस सोय निकी आणि करोनिया मोले विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडिती धर्म. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी जाण सर्वता. म्हणजे भोगाकडे वृत्ती जाणं ही दुर्बुद्धी आहे. सोप्या भाषेत करिता बरोबरी दुरावशी दुरी आहे की नाही. संसारात केलेली खटपटी दुर्बुद्धी का सद्बुद्धी आहे? ही दुर्बुद्धी आहे. पटवून देऊ का तुम्हाला एका मिनिटात? एका मिनिटात पटवून देतो. आता इकडं काही पुरुष आहेत आणि इकडं काही पुरुष आहेत वर बसलेले. मी सगळ्या पुरुषांना एक विचारतो, ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. स्वामीजी तुमच्या गडावर एवढे ब्रह्मचारी
इथं एक ब्रह्मचारी भेटना लवकर कळस बसवाय, तुमच्याकडे एवढे ब्रह्मचारी. ए बाळा, तुझं नाव काय? महेश. हा, तुझं झालंय का? नाही ना. महेश आहे. ह्यांचे झालेत का सगळेच? ते खाली बसले यांचे झालेत का? नाही झाले. हात वर केला का? का केला नाही सांगू तुला? असे का? महेश दादा ऐक, यांचे लग्न झालेत का ना? खाली बसलेले यांचे हात वर केला का त्यांनी? काय केलं नाही सांगू तुला? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच राहिली नाही. बाळा तुझी वेळ गेली नाही, माझ्या गाडीत जागा आहे. तू बापाकडे बघूच नको, मयाकडे बघ. आणि कीर्तन उस्तर विचार कर. असो, तात्पर्य ऐका. संसारामध्ये आमची गेलेला काळ वाटतं का नाही दुर्बुद्धी? हो. तुकोबराची भाषा सांगू का? येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या, तुका म्हणे नाश दिसे झाल्या विंदाचा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, दिसती सायास. तुका म्हणे नाश दिसे झाल्या विंदाचा, तुका म्हणे नाश दिसे झाल्या विंदाचा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास म्हणजे दुर्बुद्धीच आहे की नाही? ज्ञानोबाराची तर भाषा किती गोड आहे. एक बाई सकाळीच उठली आणि तिनं भुसकट उकळात टाकलं. काय टाकलं? भुसकट. आणि सकाळपासून तर दिवस माळूस तर भुसकट कुटीत बसली. काय कुटत बसली? भुसकट. शेजारी म्हणली, का ग सकाळपासून काय कुटायला लागली? इको नको रे बाबा याला. सकाळपासून काय कुटायला लागली? ती म्हणली भुसकट. म्हणजे कशा करता? काय नाही मुले, घरातली ज्वारी संपली, भुसकटात भेटली तर भेटली पसाभर. ज्ञानोबा म्हणतात, भुसा कांडिता काय कणू हाती लागे. भुसकट कुठलं तर हाताला कण लागतात काय? तसं जीवनामध्ये भोगाचा संग्रह केला म्हणजे सुख मिळतं काय? विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मंडळी किती भोग गोळा करा, मुपभोगेन शाम्यती. काय न जातु काम कामाना मुपभोगेन शाम्यती. हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. शास्त्र म्हणतं भोगी काम वाढे, इंधन यागीशी हाका कचडे. म्हणून भोगामध्ये जाणारी बुद्धी ही माणसाची काय दुर्बुद्धी. याला अजून एक उदाहरण रामायणातलं सांगतो. सीता पंचवटीमध्ये बसली होती, राम जवळ होता. पत्रकारानं सीतेला विचारलं, सीते तू जनकाची कन्या आहे, दशरथाची सून आहे. दशरथीची नाही, दशरथाची सून आहेस. तू राजमहालातून आज वनात आली, तू सुखी आहेस का दुःखी आहेस? सीता काय म्हटली ऐका. मावशाव ऐका बरं, लय भारी उत्तर दिलं सीतेनं. सीता म्हटली, मी वनात होते, आपलं राजवाड्यात होते, आज वनात आले. पण मी घरच्या पेक्षा, राजवाड्यापेक्षा 1000 पटीने इथं सुखी आहे. म्हणजे का? माझा नवरा माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत कोण आहे? माझा नवरा आहे. हाच प्रश्न उर्मिलेला विचारला. उर्मिला कुठे आहे? राजवाड्यात आहे. का ग उर्मिले, तू राजवाड्यात आहे, हा सगळ्या सुविधा तुला उपलब्ध आहेत, मग तू सुखी आहेस का दुःखी आहेस? तर लक्ष्मणाची भार्या उर्मिला म्हणते, मी दुःखी आहे. का? सगळं वैभव आहे पण नवरा इथं नाही. तद्वत मंडळी, जीवनात सगळं वैभव आहे पण आत्माराम पुरुष आपल्या जवळ जर नसेल तर जीवन सुखी नाही. आणि याच्या उलट काहीच नसू द्या, फक्त आत्मा आपला प्रगट असावा. काय होतं? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. सीता सुखी होती, पण एके दिवशी सीतेला दुर्बुद्धी सुचली. सीतेच्या समोरून हरिण गेलं. माता मौल्यानं तुम्हाला विचारायचं, हरिण सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? हा, कसं होतं? सोन्याचं नव्हतं ना. सोन्याचं असतं तर पळालं असतं का? सोन्यासारखं दिसत होतं. मग आज कीर्तनातून गडावून खाली उतरताना एवढा विचार करूनच उतरा तुम्ही. कोणता विचार? सोन्यासारख्या हरणावर लक्ष गेलं तर सीतेला रावणाने उचलून नेलं. मग जिचं लक्ष प्युअर सोन्यावर आहे,
तिला कोण उचलून नेईन देवाला डोळे रे बाबा. एम नेतो का झटिंग नेतो देवाला डोळे रे बाबा. अवघड आहे, अवघड आहे. आणि मावशा हो, माझ्याकडे बघा, हे काय आहे? हे काय आहे? माळा कशाच्या? खरं सांगा, तुळस भारी का सोनं भारी? माता मौलींनी सांगायचं फक्त, तुळस भारी का सोनं भारी? तुळस भारी ना. कीर्तन झालं मला भेटा, मी एक एक तुळशीची माळ देतो, त्या सोन्याच्या पोती मला द्या. हा, कीर्तनात बोलाय गोड लागत मारा. मावशी आता नका काढू, नंतर माग बघूच नका. कोणी काढीत नाही, कोणी काढीत नाही, कोणी काढीत नाही. असो, तात्पर्य, सीतेचं लक्ष सोन्यासारख्या हरणावर गेलं. तुम्ही रामायण ऐकणारी मंडळी, सीतेला त्या सोन्याचं हरणाचं करायचं काय होतं? तिला चोळी शिवायची होती. कोणाला? सीतेला. मग मला सांगा, रेशमी साड्याच्या पेठाराला लात मारली आणि सीता अडकली कशात? एक चोळीच्या कापडात. चोळीला कापडच किती लागत हो? 70.80. एखादी माझ्यासारखी नाजूक असेल तर 1 मीटर, ह्याच्यापेक्षा काय लागत? पण परमार्थात तेवढी सुद्धा दुर्बुद्धी सहन होत नाही. उदाहरण आहे का? आता उत्तर आहे का? ही दुर्बुद्धीनं काय केलं? आवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, आणि जीव तैसा उपाधी आवडे लोक. आणि फळाची हवा, हृदय कामा केला रिघावा, की तयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. आणि जी सीता वनामध्ये सुखी होती, रावणाने उचलून नेली आणि अशोक वाटिकेत ठेवली. वाटिकेचं नाव काय? म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख. जिथं दुःख नाही अशा वाटिकेत नेऊन ठेवली. तर ऐका माता माऊल्यानो, वनात होती तर सुखी होती, आणि सोन्याच्या लंकेत गेली तर रडत बसली. मग रडायला लावणारा सोन्याचं नगर पाहिजे का सुख देणार वन पाहिजे? हे आपल्या हातात आहे मंडळी, ध्यानात ठेवा. हे आपल्या हातात आहे. म्हणून सद्बुद्धी आहे देवाला विषय करणं, आणि दुर्बुद्धी आहे भोगाला विषय करणं. तैसा भोगाला गी अविवेकी धाडी ती धर्मो. मग देवा एक करा, ही दुर्बुद्धी आमच्या मनात कधीच 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 निर्माण होऊ देऊ नका. कधीच. का नाही? कारण क्षणाची सुद्धा दुर्बुद्धी माणसाचं आयुष्य खराब करून टाकते. पण दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा. नारायणा कधीच निर्माण झाली नाही पाहिजे. आणि मग एक आहे, माणसाच्या जीवनात दुःख गेलं म्हणजे पूर्णता झाली का? नाही. पण आमच्या वेदांतांनी दुःखा अभावाला सुख नाही मानलं. सुख म्हणजे काय? दुःखाचा अभाव म्हणजे सुख नाहीये. मग किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. हे ध्यानात ठेवा. चला, भालकेश्वरीत मला थोडं आठवलं म्हणून सांगतो. चला थोडस मागं जातो. भगवान शिव किती सुखी आहेत, त्यांचं एक प्रमाण आहे शंकराचं. भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. हा भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. 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 भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. या चरणातले मोठं गमक आहे भालकेश्वराचं. चारी बाजूला भूत वेताळ नाचतात आणि आत उमापती हर्षयुक्त आहे. म्हणजे विक्षेपात समाधान शोधता आलं पाहिजे. आणि हे कोण शिकवतं? शिवजी. घरात किती विक्षेप हो, सगळा विक्षेपच विक्षेप हा शंकराला. पण सुखी किती? त्याचं एकच कारण आहे, कधी भोगात न अडकलेलं दैवत आहे. म्हणून भागवतामध्ये ते वर्णन आहे. परीक्षितीनं विचारलं, विष्णूचे सगळे भक्त, विष्णू श्रीमंत पण भक्त भिकारी. सुदामा भिकारी, तुकोबाराय भिकारी, सगळे भक्त भिकारी. आणि भगवान शंकर स्वतः भिकारी पण त्यांचे सगळे भक्त श्रीमंत. रावण, बाणासूर, जरासंध सगळे. पण एवढे मोठे मोठे शिष्य असताना सुद्धा
शिवजी मात्र आले त्या भोगातून. त्या एखादा किती भांडवल करतो, आपले शिष्य, आमदार आपला शिष्य, खासदार आपला शिष्य, पण शिवजी बघा भोगात अडकत नाही. एक प्रसंग तर असा आहे, परंपरेनं सांगितलं जातं, बरं कोण्या पुराणात ते मला माहित नाही, पण मी थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलं. ही पार्वती एकदा वैकुंठात गेली म्हणून. कोण? पार्वती वैकुंठात गेली हळदी कुंकाला, आणि वैकुंठात गेल्यावर त्या लक्ष्मीचं वैभव पाहिलं. काय वैभव! तेवढ्यामध्ये लक्ष्मीबाईचा नवरा असा चालला होता तिथून. म्हणजे कोण? हा विष्णू. पार्वती काय, लक्ष्मी काय म्हणते पार्वतीला, पार्वताबाई काय हे आमचे हे म्हणजे कोण? मालक. भागाभागात बाया नवऱ्याचा परिचय लय गोड गोड भिन्न भिन्न पद्धतीने करून देतात. जर पुण्या मुंबईत गेले तर बाया म्हणतात महाराज हे आमचे मिस्टर आहेत. आपल्या खेड्यापाड्यात म्हणतात हे आमचे मालक आहेत. काय काय म्हणतात आमच्या गण्याचा बाप आहे. एका बायला विचारले कोण आहे, ह्योच मुडदा माया 5वीला पोचलाय म्हणजे. हा, ज्याच्या त्याच्या घरचं वातावरण ज्याला त्याला माहिती. लक्ष्मी म्हटली पार्वतीबाई आमचे मालक. कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, आणि असं आख्यूर एकूर राहणं कोणाचं? भगवान विष्णूचं. पार्वती घरी आली लागली भांडी आपटा. पार्वती कुठे गेली? कैलासात. काय लागली? भांडी आपटायला लागली. भगवान शंकर म्हणले सगळं चांगलं झालं तर भांडी आपटाय काय झालं? बायला राग आले, बाया भांडी आपटीत का नाही? तुमचा काय अनुभव आहे? भाऊ बाया भांडी आपटीत का नाही? ते लाजायत लागले बा, जाऊ द्या. बाया भांडे का आपटीतात? ते पु ल देशपांडेनं कारण सांगितलं. बाया राग आल्यावर भांडेच का आपटीतात म्हणे. पु ल देशपांडे म्हणतात बाया राग आल्यावर भांडे आपटण्याचं कारण आहे भांड्यावर नवऱ्याचं नाव असतं. त्याला धरून तर आपटता येत नाही, भांडे आपटून मन शांत करतात म्हणे. लागली पार्वती भांडे आपटाय. शंकराच्या तुला झालं काय? झालं काय म्हणजे बघा त्या लक्ष्मीबाईचं घर, आणि आपल्याला काय कमी आहे? खुशाली तर स्मशानात आणून ठेवलंय मला. आणि इकडं पहा, ए नंदी, त्राटन, शंके, भृंगे, सगळ्याला सांगते म्हणे आज रविवार आहे म्हणे. आज मी हळदी कुंकवाला जाऊन आले. पुढच्या रविवारी विष्णू भगवान आणि त्यांची बायको लक्ष्मी आपल्या घरी येणार आहेत. सगळ्यांनी नीट राहायचं, सगळा कैलास परत स्वच्छ करायचा, आणि 8 दिवस तयारी केली. आणि पुढचा रविवार उजडला. आज कोण येणार आहे? भगवान विष्णू लक्ष्मी सहित येणार आहे. शिवजी सकाळी उठलेला आपलं भंबोले टेकडीवाले बसले राम भजन करत. पार्वती म्हणले उठावं, पाहुणे येणार आहेत, आंघोळ करा. आता शंकराची आंघोळ गिझरला हिटरला नाही, गार पाण्याने आंघोळ केली. अहो बघा त्या लक्ष्मीबाईचा नवरा कशी कस्तुरी चंदनाची उटी लावतो, आणि पार्वती त्यांची चंदनाची उटी, आपली भस्म उटी रुंडमाळ, आपली भस्म उटी. अहो त्या लक्ष्मीबाईच्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये वैजयंती हार, आपल्या गळ्यात आहे कंठी शोभे वासुकी हार. अहो त्या लक्ष्मीबाईच्या नवऱ्याच्या अंगावर बघा कासे पितांबर, म्हणजे आपलं बॅग गज चर्म व्याघ्रांबर. वाघाचं कातड गुंडाळलं, हातीचं कातड अंगावर घेतलं. कोणी? भालकेश्वराने. पार्वती मिली घरी ते दारी तेच का? पाहुणे येऊ लागल्यावर तरी जरा नीट कपडे घाली जाना. महाराज कपडे घालायची बी अक्कल पाहिजे बरं माणसाला. कधी कोणते कपडे घातले पाहिजे. त्या खानदेशात एक कीर्तनाला गेलो तर एक माणूस अंडरपॅन्ट बनली हो कीर्तनाला. किती बी अक्कल. आणि त्या पुण्यात गेलो ती बाई ते लांबलचक नसते का विण्याची खोळ, काय म्हणते त्याला, म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही, काय गाऊन म्हणतात ते गाऊन घालो कीर्तनात. पद्धत असते काय, कपड्याचे सुद्धा कळायला पाहिजे कधी कोणते घालावे. आता मला सांगा मी कीर्तनात जीनची पॅन्ट घालून उभा राहिलो कसा दिसत? मुळात माया मापाची भेटायचीच नाही, पण सांगायला लागलो. कपड्याचं सुद्धा काय असते, माप असते. काय हो म्हणली, पाहुणे येणारे तर असले कपडे असतात काय, जरा चांगले कपडे घाला. म्हणजे पार्वती काय घालू मी? थांबा म्हणली, जरा भरजरी लंगोट तरी लावा. पार्वतीने आपला पदर फाडला, भरजरी शालूचा लावा म्हणे याची लंगोट आजच्या दिवस. भालकेश्वराने घेतलं, पण आता ते लंगोट झाली, पण करदोडा कुठे? असं बाजूला सापाचं पिल्लू होतं, त्याचाच करदोडा केला. बाबा पाहुणे जाऊस तर तू दम धर म्हणली. लंगोट लावला, आणि भगवान शिव आणि पार्वती
पुढून देव येण्याची वाट बघत होते दारात उभे. आणि तेवढ्यात भगवान विष्णू गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. भगवान कशावर आले? गरुडावर आले. त्या कमराच्या सापानं गरुडाकडे पाहिलं. काय झालं? त्या कमराच्या सापानं त्या गरुडाकडे पाहिलं. हो गरुड. आणि त्या सापानं घेतला पाठिंबा काढून. आता सरकार उघड्यावर आलं, तुम्हाला सांगावंच लागेल का? बरं, जरी कपडा दिला तरी शिव सुखी नाहीत आणि लंगोट गळून पडला तरी शिव दुःखी नाही. याला म्हणतात भालकेश्वर. याला म्हणतात भालकेश्वर. भोगामध्ये रमायचं नाही, भोगात रमायचं नाही आणि विपत्तीत कुथायचं नाही. ह्याला म्हणतात शिव. आणि ह्यालाच म्हणतात दुर्बुद्धीचा त्याग. भोगामध्ये न रमणं ही दुर्बुद्धीचा त्याग आहे. आणि ऐका मंडळी, आपली बुद्धी परमार्थात स्थिर ठेवणं ही सद्बुद्धी आहे. त्याचं दान महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुर्बुद्धी जीवनातली गेली पाहिजे आणि सद्बुद्धी आली पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? माझ्या चित्तात तुझे पाय आले पाहिजे. आता मज आयशे करी, मला या उंचीवर ने की तुझे पाय माझ्या चित्तात राहिले पाहिजे. याचा अर्थ काय? वेदांताच्या अंगाने एक वाक्य सांगतो. परमात्म्याचे चरण कोणत्या बुद्धीला ग्रहण होतात? तर दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. बुद्धी एकाग्र व्हावी लागते. माझी बुद्धी स्थिर कर. आणि बुद्धी स्थिर झाली की परमात्म्याचं आत्मभान होतच. आणि आत्मभान होणं हीच सद्बुद्धी आहे. ऐका मंडळी, जगात काही नसू द्या आणि चित्तात देवाचे पाय असू द्या, त्यानं काय होतं? तुकोबारायचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात, तेम्या हृदयी धरिले ताप शमन पावले. सर्व तापाचं शमन करणारी पावले. उदाहरण याला प्रसिद्ध आहे की ते द्वारकेमध्ये भगवान कायम राधेचं चिंतन करायचे. माझी राधा अशी, माझी राधा तशी. हे बाकीच्या राण्याला बघवत नव्हतं. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, बाई चांगल्या कुळातली असाव, बाई दिसायला चांगली असाव आणि बाई गुणाला चांगली असाव. काय काय? कुळ चांगलं, रूप चांगलं आणि गुण चांगले. हे तीन गोष्टी ज्या बाई जवळ आहे ती बाई कधीच सवत सहन करीत नाही, कधीच करत नाही. याच्यातल्या तीन पैकी एक कमी असलं म्हणजे कुळच चांगलं नाही, भाऊ बेवडा, बाप गंजिटी, ती म्हणते बाई आता करता काय, ह्यानं दुसरी आणली पण जाऊन जाता कुठं? आपला बाप तसा आणि भाऊ तसा. तिला सहन करावं लागते. एखादी बाई दिसायला चांगली नसली तिलाही सहन करावं लागते. काय करता बाई, आपलं रूप असं भेटली त्याला ती फटाकडी,
सहन करावं लागेल. आणि एखाद्या बाईकडे गुण कमी असला, गुण काय ते डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगतात. गुण कसा, एका माणसानं पुरीला 50 लाख रुपये हुंडा दिला आणि लग्न लावलं आणि 5-6 महिन्यानं पुरीला भेटायला गेला तर पोरगी फुटकं खापर आणि जुना झाडू घेऊन जावाच्या लेकराचा संडास काढू लागली. बापाच्या अशी तळपायाच्या मस्तकाला गेली आणि माझी पोरगी 50 लाख रुपये हुंडा दिला ह्याला आणि ह्यांनी असल्या कामाला लावली. तन करतच गेला. माझी पोरगी भिकाऱ्याची काय, अशी तशी काय लग्न लावून दिलं, काय हुंडा दिला, जिरला का अजून हुंडा, खुशाल माझ्या पुरीला हे कामं लावले. ते म्हणे पाहुणे तुम्ही जरा शांत व्हा, आरडू नका, 2 मिनिटं बसा म्हणले. मग काय तुमच्या पुरीला हे काम लावलं असं म्हणता ना तुम्ही, पण का लावलं हे नाही विचारलं तुम्ही. म्हणजे काय, ती जेव्हा आली आम्हाला वाटलं मोठ्या घरची म्हणून तिच्याकडे तिजोरीच्या चाब्यात दिल्या आम्ही, पण तिने एका महिन्यात 2 लाखाचा घोटाळा केला. तिला हिशोब जमला नाही. मग आम्हाला वाटलं हिला हे जमत नाही, मग हिला आपण स्वयंपाकाचं काम लावू. स्वयंपाकाला लावलं तर आमटी तिखट करती आणि खिरीमध्ये मीठ टाकी ते तिला जमत नाही. मग हिला आम्ही कपडे धुवायचं काम दिलं. कपडे धुवायचं काम दिलं तर माझा नवीनच शर्ट लिलनचा हिनं फाडून टाकला. म्हणजे हिला कपडे धुता येत नाही. मग हिला आम्ही भांडे घासायचं काम दिलं तर निम्मी राख तशीच, निम्मी साबण तशीच. हिला भांडे धुता येईना, खरकट कडी काठाला तसंच, तेही जमाना. मग हिला घरातली झाड लोट दिली, ह्या कोपऱ्यातला कचरा तसाच, जाळे तशीच. टीव्हीवर खाकाना तेवढाच, ते बी जमाना. हिला फक्त एवढंच काम जमत. मग अशी जर बाई असली तर तिला सवत सहन करावं लागते. पण ऐका, ज्या उत्तम कुळीची होती, गुण लावण्य आथी, त्या अनेकाते न साते सुतेजेपणे. आणि या रुक्मिणी आधी राण्या, ह्या सगळ्या उच्च कुळातल्या, दिसायला चांगल्या, गुणाला चांगल्या, ह्या राधेचं नाव सहन करतील कसं. राधा कोण आहे, कुठली, ह्यांच्या तोंडात तिचंच नाव. भगवान म्हणले हे तिचा अधिकार ह्यांच्या लक्षात आणून द्यावा लागेल. एकदा काहीतरी पर्व काळाला राधा द्वारकेला आली. पुढची कथा तुम्हाला माहिती म्हणून विस्तार करत नाही. राधा आल्याबरोबर सगळ्या अशा राण्या उभ्या होत्या आणि प्रभून कृष्णानं आवाज दिला, राधे ये इकडं. हीच आहे वाटत, हीच आहे, जिचं नाव हिच्या तोंडात असतं ती हीच आहे. सगळ्या दात खाऊ लागल्या, पण त्या काळातल्या बाया नवऱ्या पुढे बोलत नव्हत्या, गप्प बसल्या. पुढे जवळ बोलवली ती बोलवली, आपल्या शेजारी बसवली, अजूनच तिळ पापड. आणि तेवढ्यात आवाज दिला, सत्यभामे राधेला दूध गरम करून आण. मग तर काय आवाज झाली. अशी सत्यभामा गेली, भांडे आपटायला लागली, कुठली कोण आली आणि तिला आम्ही दूध द्यायचं का. कधी आमचं कोड कौतुक नाही, कधी आम्हाला जवळ बोलिलं नाही. आणि कोण आली लगेच तिला शेजारी बसवलं आणि आम्ही का असे आहेत कान, हा मागं लागून आलो कान, वाजत गाजत आले. आणि मी का गरीब घरची आहे कान, मी बी जरांग्याच्या घरची आहे. आता भावाला बायाला लई उरकत आहे अशा वेळेला. तेवढ्या जामवंती आली. जामवंती म्हणली, बाईसाहेब का बसा, बाईसाहेब नका मला काय म्हणा. मजा कम तापता तुम्ही, पण कुठली कोणती, तेच मी म्हणते ऐका ना जरासं. म्हणे काय आली म्हणली ती हाडळ, असं दूध गरम करा, असं दूध गरम करा, पेली की तिच्या नरड्याला असे फोड उठले पाहिजे. सत्यभामेनं असं गरम दूध केलं, जाड कपड्याने धरलं आणि राधेजवळ नेऊन दिलं. राधेच्या मनात राम भगवान कृष्णाचं चिंतन, तिनं गरम गरम दूध घाटा पिलं. जामवंती सत्यभामेकडे बघती, सत्यभामा जामवंतीकडे बघती. दोघी म्हणतात, बया बंगाली दे शिकलेली का काय, एवढं गरम गरम दूध कशी पिली, ही बाई का हाडळे. राधेनं दूध पिलं, राधा स्वस्थानी निघून गेली. संध्याकाळी जेव्हा रुक्मिणी पाय दाबायला आली तेव्हा देवाच्या पायाला फोड होते. देवा पायाला फोड कस काय, पायाला फोड कस काय. म्हणजे तुमचाच प्रताप आहे, आमचा प्रताप आहे, काय केलं आम्ही. खरं सांगा, राधेला गरम गरम दूध कोणी दिलं होतं. आणि मग ते तप करायचं नाही, कोणी दिलं होतं. मग आम्हाला बी काही भावना आहेत का नाही, हा, आमच्या भावनेची कदर आहे का नाही कधी.
ते बाकी मला माहित नाही. राधेला गरम दूध कोणी दिलं? हो आम्ही दिलं. सांगा काय करता? आम्हीच दिलं. आणि मग ऐका म्हणले, राधेला त्या गरम दुधानं काही झालं नाही, पण तिच्या हृदयात सदैव माझे पाय असल्यामुळे त्या दुधानं तिला काही झालं नाही, पण तिच्या हृदयात माझे पाय असल्यामुळे माझ्या पायाला फोड आले म्हटले. गरम दुधानं सुद्धा राधेला त्रास होत नाही. का होत नाही? चित्तात देवाचे पाय आहेत म्हणून. आता ऐका, नुसती प्रमाण देतो, वेळ संपली आपली. गरम उखळतं पाणी अंगावर पडतं तरी तुकोबाऱ्याला त्रास होत नाही. का? हृदयात देवाचे पाय आहेत म्हणून. दुष्काळ पडला तरी देव तुकोबाऱ्या आत्महत्याला प्रवृत्त होत नाहीत. का? हृदयात देवाचे पाय आहेत म्हणून. बायको मेली तरी दुःख नाही. का? हृदयात देवाचे पाय आहेत म्हणून. ज्याने ज्याने चित्तात देवाचे पाय हृदयात धरले त्याला कोणतंच दुःख देत नाही. म्हणून आता मज आयशे करी तुझे पाय चित्ती धरी. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो आणि सेवा संपवतो. प्रसंग असा आहे, माझं अमरावती जवळ कीर्तन होतं, दुसऱ्या दिवशी मुंबईला कीर्तन. आणि नाशिकचे खासदार आहेत, माजी खासदार हे म्हणजे गोडशे, त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध होतं. त्यांच्या पियेचा फोन आला आणि बाबा तेवढं साहेबाच्या आईच्या वर्षातच कीर्तन करावं लागतं. म्हणलं बाबा माझं सगळं विमानाचं तिकीट आता फिक्स झाले, आता शक्य नाही, प्रवासात बसणं शक्य नाही. पण ते हुशार लोक राजकारणातले ते म्हणे एक करा ना म्हणे, काय तुम्ही विमान येण्याऐवजी रेल्वेने या. सकाळी 8 वाजता सेवाग्राम नाशिकला येते, तुम्ही उतरा, तास दीड तास कीर्तन करा, कीर्तन झालं की तुम्हाला मुंबईला नेऊन सोडतो. म्हणजे ठीक आहे. ठरल्याप्रमाणे मी आलो आणि वेळ कमी असल्यामुळे कीर्तन बी झालं. कीर्तन झालं आणि खासदार मला म्हटले, महाराज पुढं काय नियोजन आहे? मी आप्पा मुंबईला जाणं गरजेचं आहे. लगेच त्यांनी जवळच्या माणसाला विचारले, बाबाची सोय काय जाण्याची? म्हणे देऊ आप्पा एखादी गाडी. अरे एखादी गाडी का? माझी गाडी द्या. आणि खासदारानं त्याची 1.5 कोटीची गाडी, अशी लांब लचक आणि काळी डुस, कोणती गाडी काय माहित, अशी लांब लचक आहे खासदाराची, 1.5 कोटीची गाडी मला दिली. पुढचं दार उघडलं, कोणी? खासदारांनी. मला आप्पा मी नाही पुढे बसा म्हणे. महाराज पुढे बसले, दर्शन घेतलं. कोणी? कोणाचं? हा, दरवाजा लावला. ड्रायव्हरनं मी सीटवर बसल्या बसल्या एक बटन दाबलं, ते सीट असं मागं पुढं झालं, कसला ताण पडला नाही. त्यानं काच वर केली, साऊंड प्रूफ काच महाराज, एवढा सुद्धा बाहेरचा आवाज नाही. आणि त्याने एसी लावला. मला प्रश्न पडायचा, अनिल भाऊ 12 लाखाची तरी गाडीच आणि 1.5 कोटीची तरी गाडीच, फरक काय? बसल्यावर कळतं काय फरक आहे. शांत. पर गर्दी झाली, ट्रॅफिक झाली की ते सायरन वाजायचा लोकसभेचा, लगेच लोक बाजूला व्हायचे. पुढे आला इगतपुरीचा टोल नाका, ती गाडी लाईनला नाही उभी राहिली, एक स्वतंत्र ट्रॅक होता, वा 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 करत निघाली. तिथलचा जो सिक्युरिटी गार्ड होता त्याने बॅरिकेड बाजूला केलं आणि असा सॅल्यूट केला. कोणाला? कोणाला? हा मला अशी माणसं पाहिजे जवळ. आणि त्या दिवशी हे सगळं वैभव पाहून कोणाला आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला मात्र त्या दिवशी खासदार झाल्यासारखं वाटत होतं. गाडी पुढे निघाली. कासाऱ्या घाटात मी ड्रायव्हरला म्हटलं, अरे आपण बाय रोड जर गेलो तर एवढं ट्रॅफिक असतं मुंबईत, कीर्तनही भेटणार नाही, तुझी वेळ जाईल. तर याच्याऐवजी मला काय कर, कासारा रेल्वे स्टेशनला सोड, मी लोकलनं जातो. मुंबईला प्रवास करणाऱ्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. कारपेक्षा ट्रेननं प्रवास मुंबईतला काय होतो? जलद होतो, फास्ट होतो. आणि मग ती गाडी रेल्वे स्टेशनवर आली कासाऱ्याच्या, सगळे टकामका बघायचे. कोणाकडं? तेच म्हणलं हुशार आहे पोरग आहे. माझ्याकडं. गाडीतून उतरलो. आता ऐका बरं, 20 रुपयाचं तिकीट काढलं. ट्रेन उभीच होती. ट्रेनमध्ये चढलो. आणि कसाऱ्यापासून भांडूप पर्यंत उभा राहून गेलो. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला. आता लय गोड आहे, लक्ष द्या. मी म्हणलं, अरे उमेश दशरथे, तुझी नेमकी प्रतिष्ठा काय?
हे मी माझ्यावर सांगतो. प्रत्येकाने आपलं जीवन या अंगानं हाताळा, तपासा. तुझी नेमकी प्रतिष्ठा काय आहे? 2 तासापूर्वी 1.5 कोटीची गाडी तुला खासदार देतो, ती तुझी ओळख आहे का? रेल्वे तुला बसायला कोणी जागा देत नाही, ती तुझी ओळख आहे? आपली ओळख काय? म्हणून ऐका मंडळी, ज्यांना कोणाला आपल्या सत्तेचा, आपल्या रूपाचा, आपल्या धनाचा घमंड आहे, त्यांनी कधीतरी वलयाच्या बाहेर जाऊन फिरून यावं, मग कळतं आपली लायकी काय. आपल्या लायकीचा परिचय आपल्या वलयाच्या बाहेर गेल्याशिवाय कळत नाही. आणि मग मी गेलो, मग मी विचार करू लागलो, 1.5 कोटीची गाडी खासदार देतो तो मी आहे का? ज्याला रेल्वेत कोणी जागा देत नाही तो मी आहे? आणि मला तुकोबारायचं वचन आठवलं, अरे निंदे कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोही पासून. मी कोण आहे? सुखरूप परमात्म्याचा सुखरूप अंश आहे. आता मी समाधान काय केलं ऐका, लक्ष द्या बरं पूर्व. मी मनाला म्हटलो, अरे उमेश बुवा, तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. अरे 1.5 कोटीच्या गाडीतून उतरलास आणि 6 कोटीच्या रेल्वेमध्ये बसलास. याला म्हणतात सद विचार. आणि ह्या विचाराशिवाय जीवन सुखी होत नाही. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो, आता मज ऐसे करी तुझे पायी चित्ते धरी. तुकोबाला देव म्हटले, देवा तुकोबा आता काय करू, आता राहू देऊ, नंतर कधी बघू. नाही देवा, उपजला भाव, तुमचे कृपे सिद्धी जावो. चांगले विचार निर्माण झाले की माणसानं तडीला लावले पाहिजे. कसे? शुभस्य शीघ्रम आणि अशुभस्य कालहरणम. माळ घालाव का नाही, घालाव का नाही, लगेच घालीत जाव. माळ काढाव का नाही, काढाव का नाही, म्हणायचं एवढा रविवार जाऊ द्या, पुढच्या रविवारी बघू. चांगली कामं लगेच केली पाहिजे. म्हणून देवा उपजला भाव, फक्त तुमचे कृपे सिद्धी जाऊ. पण देव म्हणले, तुकोबा तुम्ही एकटेच असेत दुर्बुद्धीच्या त्यागाची सद्बुद्धीची मागणी करता. पण जगात तर लोक कोणी मला सत्ता मागतं, कोण काय मागतं, कोण काय मागतं, तुम्ही हे का मागता? तर तुकोबाराय म्हणता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, आता तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता. आता मज आहे शेतकरी, आता मज आहे शेतकरी, आता मज आहे, आता मज लाभ नाही परता, आ
लाभ नाही परता, लाभ नाही परता, परता परता आता मज ऐचे, आता मज ऐचे, मज ऐचे, मज ऐचे. महाराज म्हणतात देवा त्यांना कळत नसेल पण आम्हाला कळालंय. नरदेहात आल्यानंतर दुर्बुद्धी जाणं आणि सद्बुद्धी येणं याच्यासारखा लाभ नाही. पण हे भालकेश्वरा आम्ही 7 दिवस जर काही सेवा केली असेल तर आम्हाला एवढंच दान द्या. दुर्बुद्धी गेली पाहिजे आणि सद्बुद्धी आली पाहिजे. दुर्बुद्धी म्हणजे भोगातलं मन निघालं पाहिजे आणि सद्बुद्धी म्हणजे देवाच्या चरणी चित्त लागलं पाहिजे. अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करू. सेवेला पूर्णविराम देऊ. स्वानंद सुखनिवासी शिवस्वरूप नारायण तुळशीराम बाबा गाई गुर राखत राखत वर आले, गुर राखत राखत वर आले आणि एकाच मिनिटामध्ये संसार सोडला. म्हणजे दुर्बुद्धी त्यागली आणि भालकेश्वराच्या चरणी पूर्ण आयुष्य घातलं, सद्बुद्धी धारण केली. म्हणून बाबासारखी बुद्धी आम्हालाही व्हावी अशी प्रार्थना देवाच्या चरणी करू. मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, सगळे वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांच्या सहकार्याने, आदरणीय स्वामींच्या मार्गदर्शनाने या भक्ती उत्सवाचं आयोजन होत असतं. यावर्षी झालं. त्यात आजची सेवा माझ्या वाट्याला दिली त्याबद्दल संयोजक मंडळीचे आभार मानतो. सर्व उपस्थित वैष्णवगुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानतो. कारण मला सगळ्यांचा नावानं परिचय नाही आहे. आणि माझ्या का अडचण बी आहे. माझी अडचण काय, मला एखादी व्यक्ती किती वेळा भेटू द्या, त्या व्यक्तीचं गाव नाव ध्यानात राहत नाही. आणि हा वारसा माझ्या वडिलाकडून आहे. आत्ता जर या क्षणाला माझ्या वडिलाला जाऊन तुम्ही विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. मग बापाची परंपरा चालवली पाहिजे का नाही? कोणती मी चालवतो. म्हणून एक व्यक्ती अनेक वेळा जरी भेटली, मला नावच ध्यानात राहत नाही. मंडळी, मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. मी लग्न सुद्धा केलं नाही. का बरं? उद्या लग्न झालं आणि कोणी म्हणलं नाव घ्या, तर कोणाचं घ्या लक्षातच राहत नाही. अशी स्थिती आहे. म्हणून सर्व गुणीजन मंडळींनी सांभाळून घ्यावं अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. ही भूमी